राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर ब गटातून अजितदादा विजयी झालेत. परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी या विषयाबद्दल बोलताना सांगितले की ब गट हा गेली 20 वर्षे झाले अजितदादांच्याच गटाने जिंकलेला आहे. परंतु पुढचे जे इतर गटातील 21 सभासद आहेत ते सभासद आमच्याच गटाची निवडणूक जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अजितदादांचे आमदारकीचे आम्ही काम केले, खासदारकीचा पण काम करून निवडून आणले. तेच अजित पवार उपकार विसरून लगेच साखर कारखान्यात आमच्या विरोधात पॅनल उभा करतात हे महाराष्ट्रातील जनतेने विचार करण्यासारखे आहे. खरे पाहिले तर उपमुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यासारख्या एका छोट्या संस्थेत निवडणुकीला उभेच राहायला नको होते अशी सर्वसामान्यांची भावना होती. परंतु अजितदादांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची करून लढवली. ते कोडं अजूनही कोणाला उलगडलेलं नाही. कारण शरद पवारांचा घराण्याचा असणारा छत्रपती सहकारी साखर कारखाना आज 700 रुपये टनाला कमी भाव देत असताना देखील अजितदादांना विकासच करायचा होता तर शेतकऱ्यांचं भलं करायचं होतं. तर त्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून शेतकऱ्यांना होणारं नुकसान व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी छत्रपती कारखान्याकडे लक्ष देणं गरजेचं असताना त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना फायद्यात चाललेला असताना फायद्यामध्ये चालत असताना तेथे अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही निवडणूक लढवली असल्याचं जनतेतून बोललं जात आहे. स्वतः अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये कबूल केलंय की मला दरवर्षी छत्रपतीला 4000 टन ऊस घातल्यामुळे 28 लाख रुपयांचं नुकसान होतंय. तरी देखील त्या कारखान्याची ऊसाचे दर वाढवण्यासाठी अजितदादा इच्छुक नसून केवळ माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरच त्यांचा का डोळा आहे हे समजत नाही. ब गटातून जरी अजितदादा निवडून आले तरी इतर गटातून आमचे 21 ते 21 सभासद निवडून येतील असा विश्वास रंजन तावरे यांनी बोलून दाखवला. चालत नाही. खऱ्या अर्थानं अजितराव, तुम्ही 1984 मध्ये सहकार कारखान्यामध्येच डायरेक्टर झाला छत्रपतीमध्ये. आपण शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलनं करून अधिकचा भाव देण्याचं त्यावेळेचं स्वप्न आज 40-42 वर्षानं तुम्हाला ध्यान झालं की माळेगावच्या सभासदाला अधिकचा भाव द्यायचा आहे आणि सातत्यानं 5 वर्ष द्यायचं आहे. छत्रपतीत आधी द्या, खाजगी कारखान्यात द्या आणि मग माळेगावचा शब्द करा. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.